नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरेंना पत्र। समसमान जागावाटपाचा विचार व्हावा, प्रकाश आंबेडकरांची पत्रात उल्लेख। तर इंडिया आघाडी महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक। काँग्रेसबाबतचे निर्णय दिल्लीत घेतले जातात, तिथे महाराष्ट्रातल्या जागांबाबत आम्ही एकत्र बसून चर्चा करू। वंचित सोबत असावी यासाठी ठाकरेंनीही चर्चा केली। आम्ही 23 जागा लढवणार आत्मविश्वासाने सांगतोय। संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा, तर काँग्रेसने काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांच्या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा प्रश्न। असा माहित पडला की त्यांनी 23 सीटची मागणी केली आहे। आता 23 सीट तुम्ही घेणार, तर आमच्याकडे काय असणार? आता 2-3 राऊंड 4 राऊंड मीटिंग होईल आणि त्यानंतर एक पक्ष नेतृत्व ठरवणार की काय करायचं, पण 23 सीट थोडा जास्त आहे। जागावाटपाची चर्चा आपापसात व्हायला हवी, प्रसार माध्यमांसमोर नको। जयंत पाटलांच्या नेत्यांना सल्ला। ज्येष्ठ नेते ते बसून आम्ही निर्णय करू। बाहेर अशा प्रसार माध्यमांना आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत आणि तेवढ्या जागा पाहिजेत हे सांगणं आता सगळ्यांनी बंद करावं। सगळे जे ज्येष्ठ नेते ते बसून। काँग्रेस अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासांनी झालेल्या भेटीत विकास कामासंदर्भात चर्चेची माहिती। वर्षभरातील ही 6वी भेट असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। पुण्यातल्या निधीचा वाद पदाधिकाऱ्यांनंतर नेत्यांपर्यंत पोहोचला। निधी न मिळाला नाही तर कोर्टात जाणार। खुद्द चंद्रकांत पाटलांकडून सूचना। पुण्यावरून पुन्हा दोन्ही दादांमध्ये संघर्ष, तर राज्यातील सगळे विषय सामंजस्याने सोडवले जातील। पुण्यातील निधी वाटपाच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर। सगळ्या राज्यातले सगळे विषय सामंजस्याने सोडवले जातील। अयोध्येचा सातबारा एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल। प्रत्येक कामात त्यांचा व्यापार आणि व्यवहार। संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका। अयोध्येतील भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लांच्या दर्शनाला जाणार असल्याचीही प्रतिक्रिया। एक दिन मुझे लगता है कि अयोध्या का सातबारा वो भी किसी उद्योगपति को दिया जाएगा। हर काम में उनका व्यापार और व्यवहार है। आरक्षण घेणार किंवा मरण पत्करणार? मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार। गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही। मनोज जरांगे पाटील ठाम। गोळ्या बी घातल्या तिथं सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही। समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, मरेपर्यंत अर्पण केलंय। दोन्ही पैकी एक माघारी घेऊन येणार। आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागेल। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरू होणार। जरांगेंनी सांगितला प्रवासाचा मार्ग अंतरवाली बीड अहमदनगर मार्गे, पुणे मुंबई हायवे, पनवेल वाशी चेंबूर मार्गे, आझाद मैदान असा असेल पायी दिंडीचा मार्ग।